हॅलो. तर आमचा प्लॅन होता सांबार आणि इडली खाण्याचा. तर इडली मी एका साईडला इथे बनवत ठेवली होती, कुकर बघू शकता. आणि इथे मी सांबारची तयारी करत होती. आणि बाय द वे ही सांबारची रेसिपी ही मी कोणाची तरी बघूनच यूट्यूबवरची करते, कारण मीही फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम असं नाही, पण भरपूर वर्षापूर्वी केलं होतं मी. तर त्याच्यानंतर मध्ये खूप वर्ष केलंच नव्हतं. तर सांबार बनवण्यासाठी मी पहिलं तेल घेतलं, तेलामध्ये मोहरी तडतडू दिली. त्याच्यानंतर मग कांदा आणि टमॅटो, पहिला कांदा घातला, तो थोडासा ब्राऊन होऊ दिला. आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यात टमॅटो घातला. तर टमॅटो आणि कांदा थोडा शिजण्यासाठी आहे ना मीठ घातलं मी. आणि थोडासा तो नरम झाला नाही ते की त्याच्यामध्ये मग बाकीचे जे मसाले आहेत, बाकीचे मसाले म्हणजे मी जास्त काही टाकलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये मेथी मी टाकलेली आहे. जेव्हा कांदा आणि टमॅटो टाकला तेव्हा मेथीचे दाणे जे असतात ते थोडेसे टाकलेले आहेत. त्याच्यानंतर आपला घरचा जो मसाला असतो लाल तिखट, ते हळद एवढं टाकलं. आणि त्याच्यानंतर मग परतून घेतलं व्यवस्थित. लाल मिरची इथे मी टाकल्या आहेत 2 मध्ये तोडून अशा टाकल्या. याच जी ग्रेव्ही होती स्टार्टिंगची त्याच्यामध्ये हिंग टाकलं. हिंग ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. पहिली गोष्ट तर तुरीची डाळ असल्यामुळे आपल्या पोटालाही पचनक्रियेला जास्त चांगलं असतं. आणि हिंगाचा सुगंधही खूप छान येतो सांबारमध्ये. त्याच्यामुळे हिंग टाकण्यामध्ये कंजूसी नाही करायची. तर व्यवस्थित मी परतून घेतलं. तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी अशी एक टमॅटोची भाजी जी असते ना, की आपण चपातीबरोबरही खाऊ शकतो, तशी तयार झालेली आहे इथे. पण ही मी चपातीबरोबर खाणार नाही, कारण मी ही सांबारची रेसिपी ट्राय करते. तर इथे तुम्ही बघू शकता साईडला माझ्या इडल्या ज्या आहेत त्याही रेडी झालेल्या आहेत. जास्त नाही, मी 2 वेळाच इडलीचा कुकर लावला. तेवढ्या इडल्या बस झाल्या आम्हाला. आणि इथे शेंगा ज्या आहेत त्या मी बाजूला उकडत ठेवल्या होत्या. बरं, काही लोक सांबारमध्ये भोपळा, परत वांगं आणि असं काही म्हणजे भाज्या ॲड करतात, खूप छान लागतात त्या. पण माझ्या घरी आम्ही जास्त या भाज्या नाही खात, तर शेंगा खातो म्हणून शेंगा टाकतो. म्हणजे मी एकटी खाते, पण बाकीचे लोक नाही खात. तर इथे मी तुरीची डाळ वेगळी कुकरमध्ये थोडीशी हळद टाकून उकळून घेतली होती. ती मग आपल्या त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स केली. टमॅटो व्यवस्थित शिजवून दिला. आणि त्याच्यानंतर चिंच जी होती ती मी बाजूला भिजत ठेवली होती थोडीशी. त्याचा जो कोळ आहे तो मी त्याच्यामध्ये टाकला, एक आंबटपणा यायला. सांबार मसाला 1 ते 1.5 चमचा टाकला आणि कोथिंबीर टाकली. माझं सांबार रेडी आहे. आणि सुज्ञाची तब्येत थोडी नरम होती, ताप आला होता, ताप आणि सर्दी, त्याच्यामुळे तिने काही सांबार नाही खाल्लं. तिने फक्त इडली चटणी खाल्लेली आहे इथे. तर कसा वाटला मिनी व्लॉग सांगा मला, आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.